नमस्कार मंडळी. आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि या श्रावण महिन्यात हिंदू संस्कृतीमध्ये विविध व्रतवैकल्ये केली जातात. ही व्रतवैकल्ये स्त्रिया तसेच पुरुषसुद्धा करतात. तुम्हाला माहीत आहे का, या व्रतवैकल्य करण्यामागच्या खूप इंटरेस्टिंग आणि बोध घेण्यासारख्या कथा आहेत. चला आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या कथा जाणून घेऊया. आज आपण श्रावणी सोमवारच्या 4 कथा ऐकणार आहोत. प्रथम ऐकूया सोमवारची खुलबर दुधाची कहाणी. ऐका परमेश्वरा सोमवारा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गरबारा दुधानं भरावा, परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली, दवंडी पिटवली. गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेनासं झालं. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही. मुलांना सुद्धा दिलं नाही. सगळं दूध देवळात नेलं. गावचं दूध सगळं गरभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गरभारा भरला नाही. दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती. तिनं घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकीसुनांना न्हाऊ घातलं. गाई वासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फुलं घेतली. 4 तांदळाचे दाणे घेतले. 2 बेलाची पानं घेतली आणि खुलवर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गरभारात घातलं. तुझा गरभारा काही भरला नाही. माझ्या खुलबर दुधानं सुद्धा भरणार नाही, पण मी आपली भावे भक्तीने अर्पण करते, असं म्हणून राहिलेलं दूध गरभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागं परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गरभारा भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे 3ऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीचे वेळीस गरभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. तुझ्या आज्ञेने काय झालं? वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणून गरभारा भरत नाही. याला युक्ती काय करावी? मुला वासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीने पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गरबारा भरेल. देव संतुष्ट होईल. म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटवली. 4थ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना, गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गरबारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली. तसं तुम्ही आम्ही नांदू ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य: जो माणूस आपल्या माणसांचा प्रतिपाळ नीट रीतीने करून देवाला भजतो, तोच देवाला आवडतो. पहा, या कथेमधून आपल्याला किती सुंदर असा बोध मिळालेला आहे. आता आपण ऐकूया सोमवारची दुसरी कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागं पाही, तो तिथं कोणीच नसे. त्या भीतीने तो वाळू लागला. तेव्हा गुरुजींनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही, मग बाबा असा रोड का झालास? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळीस मला कोणीतरी मी येऊ असं म्हणतं. मागं पाहतो तो कोणी नाही, याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी आला. ये असा जबाब दिला. मागं काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी काही राहू नको. आपण उठला. शंकराचे पूजेला गेला. तिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामध्ये पती आला. अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढं 2रा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4ही सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. 2 जण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्ने कुठून आणली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. पतीसह चालली. मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्धघटकेचं माहेर दे.
तो वेळीचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबतायत, शिपाई पहारा करतायत, बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला. जेवणं झाली, सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली, घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला, तेव्हा उभयता परत गेले. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे, तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. चारी सोमवारी हाक ऐकली, जेवती ताटं ढकलून दिली, रत्नांनी भरली, सोन्याची झाली, ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितलं, शंकरांची प्रार्थना केली, अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली, माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पावो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य: देव भक्ताचा पाठीराखा असतो. बघा, आता ह्या कथेमधून आपण काय बोध घेऊ शकतो की श्रद्धेने केलेली सेवा, श्रद्धेने केलेली भक्ती ही कायम आपल्याला फळते. देव आपल्या पाठीशी कायम असतो. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी बरेच जण शंकरांना शिवामुठ वाहतात. आता या शिवामुठीचीच कहाणी आपण ऐकणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं देई. राहायला गुरांचं बेडत दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला, पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामुठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा कसला वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करायचं? मुठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी तिला दिले. दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू ससऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीने जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे लागली. नावडते, तुझं देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हांड्या गलासं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली.
इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझा पागोटं देवळी राहिला आहे. देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. मागच्या कथेप्रमाणेच या कथेमधून आपण बोध घेऊ शकतो की खऱ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने आपण देवाची सेवा केल्यास देव आपल्या हाकेला नक्कीच धावून येतो. आता आपण ऐकूया सोमवारची पुढची कहाणी, म्हणजेच सोमवारची फसकीची कहाणी. ऐका महादेवा तुमची कहाणी. आटपट नगर होतं. त्यात एक गरीब सवाशीण बाई राहत होती. तिने आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं? आपलं दर सोमवारी पहाटेच उठावं, स्नान करावं, पूजा घ्यावी, एक उपडा दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं 4 सोमवारी तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाले. दिवसेंदिवस ती श्रीमंत होत गेली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली. शंकरांनी तिला निरोप पाठवला, अजून तुला नंदीच्या सेवेचे फळ मिळाले नाही. माझ्या सेवेचे तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकराने तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सोमवारच्या या 4 कथांमधून आपल्याला काय संदेश मिळतो? संकटात वा गरिबीत असतानाही ईश्वरावर ठेवलेला दृढविश्वास कधीही फोल ठरत नाही. श्रावणी सोमवारच्या या 4 कहाण्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या कथा आहेत का? तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून कळवा. चला आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन व्रताविषयीच्या कहाणीसह. तोपर्यंत बोला हर हर महादेव.